सेलिब्रेशन, हमारे हर सेलिब्रेशन का हिस्सा होता है हमारा कैमरा, हमारी हर एक खुशियों को समेटता और यादों को जोड़ता, पल पल में बसे हमारी जिंदगी को कभी तेजी से तो कभी धीमे से दर्शाता। तो आइए हम आपको दिखाते हैं इसका नजरिया। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती। हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती। फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली। रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली। काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली। सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर बाळाच्या चिमण्या
ओठातून बाळाच्या चिमण्या, ओठातून हाक गोबडी येते, बाळाच्या चिमण्या, ओठातून हाक गोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्या. प्राप्त होते असे तमाम मराठी मनाचे आणि मानाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्याच विचारांचा आदर्श ठेवत शेती, माती आणि शिक्षणात क्रांती घडवून आणणारे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना विनम्र अभिवादन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. स्वागतम, सुस्वागतम. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधाकररावजी कोवळे साहेब, माजी आमदार आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब, प्रमुख अतिथी डॉक्टर शरदरावजी निंबाळकर साहेब, माजी नगरसेवक आदरणीय दीपकजी कापसे, आदरणीय जगदीशजी किल्लोर साहेब या सर्वांना मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचा श्री गणेश करावा. दीर्घ आयुष्य, अनुभव आणि संस्काराचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या महादेवरावजी बोराडे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं तिरळी कृती सेवा मंडळातर्फे आयोजित हा सत्कार सोहळा. अतिथी देवो भव ही आमची भारतीय परंपरा, तेव्हा छोट्याशा स्वागत समारंभाचं या प्रसंगी केलेलं आयोजन. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब यांचे स्वागत करण्यासाठी आदरणीय हरीशजी देशमुख आपल्याला आमंत्रित करते. हरीशजी देशमुख अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव.
बोराडे यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा वयाची 80 वर्षे पूर्ण करून अजूनही चिरतरुण असलेले महादेवरावजी बोराडे यांना त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याप्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि प्रास्ताविकासाठी तिरळे कुटुंबी सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी वाकडे साहेब यांना सन्मानपूर्वक विनंती करते. आदरणीय पांडुरंगजी वाकडे पाटील. आजच्या डॉक्टर पंजाबराव देशमुखांवरील पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळा व मंडळाचे आमचे पितामह ज्येष्ठ संस्थापक व सद्यस्थिती कोषाध्यक्ष महादेवरावजी बोराडे यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त सभागृहात उपस्थित मान्यवर श्री सुधाकरराव देशमुख साहेब, श्री शरदरावजी निंबाळकर साहेब, श्री सुधाकररावजी कोळे साहेब,
श्री हरीजी देशमुख, श्री जगदीशजी किल्लोळ साहेब, नितीनजी हांडे, दीपकराव कापसे आणि सभागृहात रसिकांमध्ये उपस्थित सगळे मान्यवर, आपणा सगळ्यांचं तिरळीकुंडी सेवा मंडळातर्फे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आजचा हा सोहळा एक कृतज्ञता सोहळा आहे. ह्या मंडळाच्या स्थापनेमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे महादेवरावजी बोराडे गत 35 वर्षापासून साधारणतः कुणबी समाजाच्या चळवळीत अग्रक्रमाने पुढाकार घेत आहेत. स्थापनेमध्ये बरंचसं जी घटना म्हणतो आपण तिचं लिखाण किंवा संस्था पंजीबद्ध करण्यासाठी जे परिश्रम घ्यायचे असतात, पाठपुरावा करावा लागतो, तो बहुतांश त्यांच्या कालावधीत त्यांनी केला आणि संस्थेला रजिस्टर्ड संस्था म्हणून नोंदणीकृत करण्यात आला. सन 1997 पासून ह्या संस्थेची तिरळीकुंडी संघाची वाटचाल सुरू झाली. तेव्हापासून जे अनेक विविध उपक्रम राबविले गेले त्यामध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग राहायचा आणि विविध कार्यक्रमांचं जे संयोजन आणि संचालन ही प्रमुख भूमिका त्यांच्याकडे राहायची. धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ते इंग्रजी विषयात स्टेनोग्राफर म्हणून त्यांनी बराच कालावधी काम केलं, त्यामुळे इंग्रजीवर त्यांचं बरंच प्रभुत्व आहे आणि विविध कार्यक्रमाचं संचालन करताना ते बरेचदा इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांचं संचालन करतात. सोबत 80व्या वही सुद्धा ह्या वयात सुद्धा ते स्टेनोग्राफीचे इंग्रजीचे आणि मराठीचे क्लासेस घरी घेत असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना ते विनामूल्य सुद्धा शिकवित असतात ह्या वयात. म्हणजे 80व्या वर्षी स्टेनोग्राफीचे इंग्रजी स्टेनोग्राफीचे विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात ते, आणि बऱ्याचशांना ज्यांना शक्य नसेल त्यांच्याकडून फी न घेता सुद्धा शिकवितात. याबद्दल त्यांच्या टाळ्या व्हायलाच पाहिजे. त्यामुळे ह्या इंग्रजी विषयाच्या व्यासंगापायी त्यांच्या लक्षात आलं की डॉक्टर पंजाबराव देशमुखांसारखी एक मोठी व्यक्ती विदर्भाच्या मातीत होऊन गेली आणि भारताच्या समाजकारण, राजकारण, शिक्षण ह्या सगळ्या विषयांमध्ये त्यांचं, आणि शेतीकारण, कृषी विभाग ह्या सगळ्या विषयांमध्ये त्यांचं खूप अमूल्य असं योगदान आहे. भारत सरकारमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मंत्री असताना त्यांनी त्यावेळेस मोठा प्रदर्शन, जागतिक प्रदर्शन घडवून आणलं होतं. ही सगळी त्यांची जी उमेदीची बाजू आहे, निंबाळकर साहेब आपल्याला सांगतीलच पुढे, त्यांचा जास्त अभ्यास आहे. तर त्यावेळेस त्यांनी जे घडवून आणलं तर त्यांना वाटलं की पंजाबरावांबद्दल आजच्या पिढीला, आज जवळजवळ 40-50 वर्षानंतर बरीच माहिती नाही. विदर्भातच बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, तर इतर राज्यांमध्ये काय असावी. तथापि मराठीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुखांवर बरंचसं साहित्य उपलब्ध आहे, बरीचशी पुस्तकं उपलब्ध आहेत. मग त्या अनुषंगाने त्यांनी विचार केला की मद्रासमधल्या कुठल्या तरी लोकांशी त्यांचा संपर्क आला की एवढं मोठं व्यक्तिमत्व तर इतर वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये तर शक्य नाही, तथापि आपण इंग्रजीमध्ये जर काही त्यांच्या आयुष्यातले प्रमुख प्रसंग अधोरेखित करू शकलो, संपादित करू शकलो, तर ते लोकांपर्यंत, भारतातल्या म्हणजे विविध राज्यांमधल्या लोकांपर्यंत ही संकल्पना पोहोचू शकेल. आणि त्या संकल्पनेतून गेल्या 1-1.5 वर्षापासून त्यांनी आपल्या आणि श्री हरीश देशमुख यांच्या सहकार्याने ह्या पुस्तिकेचं लेखन सुरू केलं, ज्यामध्ये डॉक्टर पंजाबरावांचा म्हणजे जीवनपट थोडक्यात मांडण्यात आला. त्यांच्या कार्याविषयी, मूलभूत कार्याविषयी बरीचशी माहिती त्यात त्यांनी संकलित केली आणि तो संकलन केलेला, संपादित केलेला तो जो पुस्तिका आहे डॉक्टर पंजाब, त्याचं पण विमोचन, प्रकाशन आज आपण त्यांच्या ह्या सहस्त्रचंदन सोहळ्याच्या दिवशी इथे करीत आहोत. ही पण फार आनंदाची बाब आहे आणि मंडळ या सगळ्या गोष्टींना त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि हा सोहळा घडवून आणण्यासाठी आम्ही पुरेपूर सहभाग त्यांना दिला.
तर असं हे व्यक्तिमत्व, त्यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या देऊन त्यांच्या ह्या दोन्ही कार्याची पावती आपण त्यांना सादर करूया. तर मित्रांनो, अशा ह्या व्यक्तिमत्वाला पुढील आयुष्य आनंदी निरोगी लाभो अशी मी आमच्या मंडळातर्फे सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि प्रास्ताविकाचं माझं भाषण आटोपत घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. काही योगायोग हे केवळ योगायोग नसतात, तर जीवनाला अर्थत्वाकडे घेऊन जाणारी ती अमूल्य वाटचाल असते. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी निर्माण केलेल्या संस्थेत आदरणीय महादेवरावजी बोराडे यांनी नोकरीतील सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणं आणि भाऊसाहेबांच्याच स्मृती दिनादिवशी आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब यांचा वाढदिवस असणं हा केवळ योगायोग नाही, तर ती त्यांच्या जीवनाची अर्थपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या याच निष्ठे आणि आस्थेपोटी त्यांनी भाऊसाहेबांच्या व्यक्ती आणि कार्यावर आधारित पुस्तकाचं लेखन केलं आणि त्याच पुस्तकाचं प्रकाशन, त्याचं विमोचन या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याप्रसंगी आपण करीत आहोत. महादेवरावजी बोराडे लिखित डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यक्ती आणि कार्य या इंग्रजी पुस्तकाचं विमोचन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू अकोला आदरणीय डॉक्टर शरदरावजी निंबाळकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब, आदरणीय सुधाकररावजी कोहळे साहेब आणि मान्यवर करतील अशी मी आपल्याला विनंती करते. पुस्तकाचं विमोचन या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. हरीशजी देशमुख यांचं देखील या पुस्तकाच्या मागे मोलाचं योगदान आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे केवळ नाव नाही, तर शिक्षण, शेतकरी आणि समाजासाठी समर्पित असलेली एक प्रेरणादायी विचारधारा आहे. ज्यांनी शिक्षणाचा दीप ग्रामीण भागात नेला, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आयुष्य वाहिलं, अशा महान व्यक्तिमत्वाला आज या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अभिवादन आपण करीत आहोत. हे पुस्तक केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या विचारांचा आणि कार्याचा जिवंत दस्तऐवज आहे. विचार कधीच संपत नाही, ते पिढ्यानपिढ्या प्रवाहित होत राहतात. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे कार्य आणि विचार आज या पुस्तकाच्या रूपाने पुन्हा पुन्हा उजळत राहील. धन्यवाद. धन्यवादांचे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कार्य आणि विचार या इंग्रजी पुस्तकाचा सहसंपादक आदरणीय हरीशजी देशमुख यांना या प्रसंगी पुस्तकाविषयी आपलं मनोगत आणि भूमिका व्यक्त करण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करते. आदरणीय आज डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुस्तक आपण या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे. आदरणीय महादेवराव बोराडे यांचा 21व्या वाढदिवसाला पदार्पण केलेला आहे. त्यानिमित्तानं हा सोहळा आहे. खरं म्हणजे मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संस्था राष्ट्रीय महासचिव आहे. त्याप्रमाणे फिरा नावाची संघटना आहे, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनल असोसिएशन, त्याचा सुद्धा मी उपाध्यक्ष आहे आणि त्याचे सचिव या ठिकाणी उपस्थित हरिभाऊजी पाथोडे, आमचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील मंदारी ती सुद्धा आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे जगभर चालत असताना आम्ही ज्यावेळेस दक्षिणेकडे जातो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जी विद्वान मंडळ आहे, वीरमणी म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, ते आम्हाला नेहमी सुद्धा आज 90 वर्षाचे आहे आणि ते नेहमी म्हणतात की तुम्ही विदर्भामधले हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची जन्मभूमी आहे. राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला पोषक आहेत आणि ते पुरोगामित्व पुढे नेण्यासाठी पेरियार स्वामी नायकर हे सुद्धा त्या दक्षिणेकडचे नेते आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळी दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रत्येक परिषदेमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून वीरमणी भेटतात
आणि ते आम्हाला मला नेहमी म्हणत होते की डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं समाजासाठी फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचा विचार या समाजामध्ये पेरण्यासाठी त्यांचं लिखाण इंग्रजीमध्ये असलं तर फार छान होईल म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह त्यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा होता. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा न मानता विचार करून पुराव्यावर विश्वास ठेवा असा संदेश डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दिलेला आहे. शिक्षण हे मुख्य साधन. त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षणाचा प्रचार खूप आवश्यक आहे असं महत्त्व आणि शिक्षणामुळे लोक विचारशील बनतात. समाज सुधारणा आवश्यक. त्यांनी जुन्या चुकीच्या प्रथा आणि परंपरा सोडून समाजाची प्रगती विचार स्वीकारावेत असे त्यांनी सांगितले. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात अंधश्रद्धा जास्त असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना जागृत करण्याचा भर दिला. मानवतेचा वर विश्वास ठेवला. त्यांनी देवधर्माच्या नावाखाली होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करून मानवतेला महत्त्व दिले आहे. अंधश्रद्धेपेक्षा ज्ञान, विज्ञान आणि शिक्षण यावर विश्वास ठेवला पाहिजे असा विचार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा होता. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी आम्ही सुद्धा या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे. तत्पूर्वी माझे मित्र महादेवराव बोराडे यांना मी हे सगळं सांगितलं आणि त्यानिमित्तानं हा सोहळा आहे. आज या कार्यक्रमामध्ये आदरणीय शरदरावजी निंबाळकर, सुधाकररावजी देशमुख, सुधाकररावजी कोहळे आणि सगळं मान्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. पांडुरंगी वाकडे पाटील यांनी सुद्धा प्रस्तावना सांगितली आहे. या निमित्तानं हा जो इंग्रजीमध्ये मराठीमध्ये तर पुस्तक डॉक्टर पंजाबराव देशमुखचे उपलब्ध आहे, पण इंग्रजीमध्ये एक त्यांचं जीवनपट प्रकाशित व्हावा त्याचा आम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे इंग्रजीमध्ये. आणि नंतर हे आम्ही हरिभाऊ पाथोडेने आम्ही ज्यावेळेस दक्षिणमध्ये जातो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही केरळमध्ये सुद्धा याचं मोठ्या प्रमाणात प्रकाशन करू आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा विचार इंग्रजीमध्ये दक्षिणमध्ये पोहोचण्यामध्ये फार मोठं श्रेय आपल्या मंडळात लागेल. मी या निमित्तानं महादेवराव बोराडे यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे व्यक्ती नव्हते तर तो एक विचार होता. आणि या बहुतेक जणांनी डॉक्टर पंजाबराव देशमुखांवर लिहिलं. आता हरीशजी देशमुख आणि महादेवरावजी बोराडे काका यांची त्यात भर पडली. हा विचार येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत असाच दळवळत राहील असे या प्रसंगी आशा व्यक्त करते. धन्यवाद साहेब. ज्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत त्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याकडे आता आपण वळतो आहे. तिरळे कुणबी सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष आणि वयाची 80 वर्षे पार करून आजही अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले आदरणीय महादेवरावजी बोराडे यांच्या आजवरच्या सक्रिय वाटचालीसाठी या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे आपण भावपूर्ण सत्कार संपन्न करीत आहोत. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, माजी आमदार आणि सेवा मंडळाचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब, आदरणीय निंबाळकर साहेब, आदरणीय कोहळे साहेब या सर्वांना आणि मान्यवरांना विनंती करते की आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब यांचा या ठिकाणी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आणि सत्कार सन्मान संपन्न करावा. गंभीरपणे आदरणीय शैलजाताई बोराडे उभ्या असतात आणि एका पुरुषाच्या मागे स्त्री ही खंबीरपणे उभी राहते तेव्हाच त्याची ही वाटचाल ही यशस्वी असते. त्याच्या यशाचा आलेख हा उंचावत जातं आणि म्हणून या प्रसंगी आदरणीय बोराडे काकू यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र असं सर्व देऊन आपण या ठिकाणी या सपत्नीक आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. तिरळे कुणबी सेवा मंडळाच्या वतीनं आदरणीय महादेवरावजी बोराडे यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने हा कृतज्ञतेचा मानाचा मुजरा. या निमित्तानं एका समृद्ध आयुष्याचा, अनुभवाचा आणि मूल्यांचा आपण सन्मान करीत आहोत. शिवाजी शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक सामाजिक कार्यात ते अजूनही सक्रिय आहेत आणि तिरळे कुणबी सेवा मंडळाचे ते कोषाध्यक्ष आहेत. या ठिकाणी आदरणीय बोराडे साहेबांचा सन्मान करावा.
आभार आणि तिरळे कुणबी सेवा मंडळाचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय सुधाकररावजी कोहळे साहेब यांच्यातर्फे सन्मान ते करीत आहेत. हा जिव्हाळ्याचा सन्मान आहे, मैत्रपूर्ण सन्मान आहे. तिरळे कुणबी सेवा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी वाकडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे समर्पित केलेल्या मानपत्राचे या प्रसंगी वाचन करावं. उपस्थित मान्यवर हो, तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूरसाठी ज्येष्ठ संस्थापक श्री महादेवराव बोराडे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन मंडळातर्फे त्यांना हे मानपत्र आज आपण इथे अर्पण करीत आहोत. त्यांच्या मानपत्राचं मी आपणासमोर वाचन करत आहे, कृपया थोडं लक्ष द्यावं. आदरणीय श्री महादेवराव देवरावजी बोराडे, मूळ मोहोपा निवासी, यांनी वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली आहे. त्यांचा जन्म जरी मजूर कुटुंबात झाला, परंतु त्यांनी स्वकर्तृत्वाने नागपूर शहरात सामाजिक क्षेत्रात विशेष स्थान मिळविलेले आहे. शिवाजी सायन्स कॉलेज नागपूर, तदनंतर धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये सन 1968 ते 2003 पर्यंत ते कार्यरत होते आणि दिनांक 30/6/2003 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार व सेवा शक्ती लागू नव्हत्या. अशा वेळेला त्यांनी विदर्भ महाविद्यालयीन कर्मचारी संघटना स्थापन केली. प्राध्यापक आनंद ब्राह्मणकर हे अध्यक्ष व श्री महादेव बोराडे हे सचिव होते. त्यावेळेला विद्यापीठासमोर 30 ते 40 दिवसाचा संप पुकारून कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे वेतन व सेवा सक्ती दिनांक 6/3/1972 पासून लागू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते एकता मासिकाचे संपादक राहिले आणि दादासाहेब काळमे कुलगुरू असताना विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. त्यांचा जन्म तिरळे कुणबी समाजात झाला, त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा समाजाप्रती आपले दायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी समविचारी समाजप्रेमी बांधवांच्या सोबतीने तिरळे कुणबी सेवा मंडळ नागपूर ह्या सामाजिक संस्थेची स्थापना सन 1997 मध्ये केली. तेव्हापासून या संस्थेमार्फत त्यांच्या पुढाकाराने सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ते मंडळाच्या संस्थापकापैकी एक असून आजही 80व्या वर्षी तेवढ्याच उत्साहाने मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच शिवाजी गृहनिर्माण संस्था, प्रगती गृहनिर्माण संस्था, ताजुद्दीन बाबा गृहसंस्था, पंजाबराव देशमुख पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, स्नेह संवर्धक अर्बन क्रेडिट, ग्रामीण किसान पतसंस्थेचे संस्थापक सचिव म्हणून बऱ्याच सोसायट्यांमध्ये ते कार्यरत होते. ज्येष्ठ नागरिक मंडळ दुर्गानगर, ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रय नगर नागपूर ह्या संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. तसेच जन्मस्थान असलेल्या मोहोपा नगरीचे ऋण फेडावे म्हणून मोहोपा परिसर सन्मित्र मंडळ सन 2014 मध्ये स्थापन केले. त्याचे आजही ते सचिव आहेत. मोहोपा सन्मित्र मंडळाचे सचिव व संपादक म्हणून स्मृतिगंध हा ग्रंथ गुढीपाडवा सन 2023 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. 2013 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. दलित, मजूर, शेतकरी वर्गाचे उद्धारक डॉक्टर पंजाबराव देशमुख, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार ग्रहण करणारे व धर्मनिरपेक्ष मानणारे भारतीय नागरिक म्हणून प्रबोधन करण्याचे कार्य महादेवराव बोराडे सातत्याने करीत असतात. आप्तेष्टांशी, मित्रमंडळींशी, थोरा मोठ्यांशी, लहानांशी जिव्हाळ्याचे स्नेहाचे संबंध त्यांनी जोपासले आहेत. तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे
त्यांच्या संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे मानपत्र देऊन आज सत्कार करण्यात येत आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो, ते शतायुषी होत व उर्वरित जीवन निरोगी आनंददायी जावो ही तिरळे कुंभी सेवा मंडळाच्या समस्त पदाधिकारी, संचालक मंडळ व हितचिंतक सभासदांतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज रविवार दिनांक 12/4/2026 रोजी चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त हे मानपत्र मंडळातर्फे अर्पण करीत आहोत. धन्यवाद. रावजी बोराडे यांचा सन्मान करावा, ती संधी सगळ्यांना मिळणार आहे. पण आपण या सगळ्यांचे भाषण आटपल्यानंतर आपण सगळ्यांचे सत्कार स्वीकारणार. माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट अशी आजच्या तरुण पिढीची व्यवस्था आहे. आणि तरीही त्यांची जी नात त्यांची नात भार्गवी बोराडे या ठिकाणी बोलणार आहे. पण तत्पूर्वी आदरणीय सुधाकररावजी कोहळे साहेबांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. आजच्या या आदरणीय श्री महादेवरावजी बोराडे यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, माजी आमदार आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय सुधाकरराव देशमुख साहेब, मंचावर प्रमुख वक्ता म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित असलेले माजी प्राचार्य आदरणीय शरदराव निंबाळकर साहेब, माजी कुलगुरू, मंचावर उपस्थित सर्व आमचे समाजाचे अध्यक्ष आपले श्री हरिभाऊजी वाकडे पाटील, नितीनजी हांडे, दीपकजी कापसे, आमच्या बोराडे काकू, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर किल्लोळ सर, त्यांनी जगदीशजी किल्लोळ ज्यांनी प्राचार्य होते आपल्या नंदनला मोठ्या कॉलेजचे, या ठिकाणी उपस्थित असलेले देशमुख साहेब, सर्व समाजातील आदरणीय माता भगिनी आणि बंधूंनो, आदरणीय महादेवरावजी बोराडे काका यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी त्यांच्या 75 वर्ष, त्याला काय म्हणतो आपण, अमृत महोत्सव, मागच्या 5 वर्षापूर्वी अमृत महोत्सवी सोहळ्याला सुद्धा उपस्थित होतो. आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी एका पुस्तकाचं विमोचन केलं होतं, स्मरणिकेचं. 75 ते 80 5 वर्षात महादेवरावांच्या तब्येतीत आणि कुठे काही बदल झालेला मला दिसत नाही. ही परमेश्वराने त्यांना दिलेली मोठी देणगी आहे. असंच त्यांचं दीर्घायुष्य लाभो, असंच त्यांचं तब्येत प्रकृती चांगली राहो आणि समाजामध्ये त्यांचं सुरू असलेलं योगदान निरंतर आम्हाला मिळत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आदरणीय सुधाकररावांना माहीत आहे, ज्या सभागृहात आपण बसलो आहे, ह्या सभागृह जर आज तिरळकुंभी सेवा समिती उत्तमरित्या संचालन करत आहे, अधिक उत्तम होणार आहे, पैसे मिळालेले आहेत हे, परंतु हे सर्व दिवस आज जे पाहायला मिळत आहे ते केवळ आणि केवळ महादेवरावजी बोराडे साहेबांमुळे मिळत आहे हे मी या ठिकाणी प्रामाणिकपणे कबूल करतो. कारण जेव्हा हे सभागृह याच्या आधीच्या संचालक मंडळाच्या हातात होतं आणि मग मोठी गडबड झाली, तर समाजामध्ये भांडण कोणी विकत घ्यावं हा एक मोठा प्रश्न होता. मी आणि सुधाकरराव चिंतित होतो, कारण आम्ही दोघे आमदार, त्यामुळे समाजामध्ये भांडण होऊ नये, पण चांगलं चालावं, हे सभागृह किंवा ही संस्था चांगली चालावी कोंगे साहेब, त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नरत होतो. परंतु महादेवरावांनी जी गोष्ट लावून धरली, मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. एक तर्फा दुसरे जे काही व्यवस्थित काम करत नव्हते, म्हणजे चांगलं काम न करणार, की त्यांना असं म्हणणार नाही, समाज बांधवाचा आहे, सगळ्या ठिकाणी अशा गोष्टी होत असतात, पण चांगली गोष्ट समाजात घडावी म्हणून एक तर्फा जवळपास 2 वर्ष जर कोणी लढाई दिली असेल या सभागृहासाठी,
ती महादेवरावनं दिली हे फक्त याचा मी साक्षी आहे, सुधाकरराव साक्षी आहे, हे मात्र आपल्याला आज या ठिकाणी त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सांगतो. ते माझ्याकडे घेऊन यायचे पत्र, मी कंटाळून गेलो होतो. आठवड्याला 2 पत्र ते त्यांच्या त्या स्टेनोटाईप हँडरायटिंग मध्ये राहायचे, म्हणजे शॉर्टकट स्टेनो म्हणजे माहिती आहे आपल्याला कसं आहे. आणि दर आठवड्याला एक नवीन तक्रार, आणि तुम्ही धर्मदाय आयुक्ताला बोला, तुम्ही यांना बोला. त्यांना मी म्हटलं की मी सुधाकरराव सांगितल्याशिवाय मी काहीच करणार नाही. आदरणीय सुधाकरराव जसं सांगतील तसंच आपण पुढे जाऊ. पण शेवटी आमचे गुरु आहेत, ते आमचे आधारस्तंभ आहे देशमुख साहेब. पण ते इतके मागे लागले की शेवटी त्याची परिणिती ही चांगली झाली. हे सांगताना मात्र मला या ठिकाणी अभिमान होतोय. सर्व संचालक मंडळ बदललं, नवीन लोक आले. आज हळूहळू का होईना पण नवीन संचालक मंडळ महादेवरावांच्याच नेतृत्वात, मला अध्यक्ष कोणी असो पण नेतृत्व म्हणजे घरातला ज्येष्ठ म्हातारा जसा कमरेला चाबी बांधून ठेवते निंबाळकर साहेब, तशी समाजाची चाबी महादेवरावांनी करू नये. त्यावेळेस ते माजी संचालक ढोक होते, ते आज आपल्यामध्ये नाही, ते सोबतीने पण सातत्याने त्यांनी एक एक गोष्ट उकरून काढली. आणि समाजात अशी जर कीड लागत असेल तर ते कीड थांबवण्यासाठी कोणीतरी छातीला माती लावावं लागते. कारण समाजात आपसात वैर कोणी घ्यायला सामाजिक कामात जवळजवळ कोणी तयार होत नाही. जो समोर दिसला त्याच्यावर तोंडावर गोडगोड बोलून तूही चांगला, तूही चांगला, तर तूही चांगला असा करूनच समाज चालत राहते, जे मी जवळून पाहिलेलं आहे. पण महादेवराव, मी तुमचा मनापासून आभारी आहे. आम्ही सुधाकरराव आणि आम्ही जे काही आमच्याकडून शक्य होईल ते प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं फळ जर चांगलं दिसतंय वाटतंय आता ते महादेवराव तुमच्यामुळे आहे. आणि तुमच्या सोबतीला एवढी सगळी मंडळी आहे. फक्त एवढीच विनंती आहे का नवीन पिढी सुद्धा घडवा. याला आपल्याला नवीन लोकांना पण सोबत न्यावं लागेल. थोडीशी चाबी सैल करा आणि नवीन लोकांना सोबत घेऊन जा, तर कामाचा वेग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपलं समाजावर प्रचंड ऋण आहे, आमच्यावर ऋण आहे. तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात, माझ्या पिता माझ्या वडिलाप्रमाणे आपण आहात. त्यामुळे आपण मला किती रागवलं बोललात, मला कधीच राग येत नाही. मी तुम्हाला कधी कधी गमतीनं बरंच काही बोलून घेतो, पण आज मला सांगताना या गोष्टीचा अभिमान वाटतो की महादेवरावांना कधीही वाईट वाटून घेतलं नाही. पण त्यांनी आपली कास, त्यांनी आपलं ठरवलेलं काम हे कधीही सोडलं नाही. म्हणून आज तिरळ कुंभी सेवा समितीच्या नावावर आजचा हा हॉल दिसतोय. आणि मला खात्री आहे की महादेवरावच या हॉलला अतिशय उत्तम आणि चांगलं करण्यासाठी उर्वरित वेळ पूर्ण ताकदीनं देतील. आणि या शहरात एक समाजाचं चांगलं सभागृह त्या ठिकाणी होईल. अन्य क्षेत्रात सुद्धा महादेवरावाचं मोठं काम आहे, पण याला या समाजाच्या कामाला मोठी हिंमत लागते. त्या हिमतीला निश्चितपणे आपण सर्वांनी दाद दिली पाहिजे. महादेवराव आपल्या जीवनामध्ये असंच सुख समृद्धी संपन्नता आणि दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून, आपल्या परिवाराच्या हातून या तिरळ कुंभी समाजाची सेवा समिती सेवा घडत राहो. आपला समाज अवाढव्य आहे महादेवराव, पण सभागृहात पाहिला तर तो सापडतच नाही. आता हे आपली म्हणजे त्याला काय म्हणावं, शोकांतिका म्हणावं की काय म्हणावं, पण आपण संघटितने एकत्रित आल्याशिवाय आपल्याला कधी न्याय भेटणार नाही. ही गोष्ट मात्र मी 100% सांगतो. आपण या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतात. मी आपलं मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांची, सभागृहातल्या सर्वांची आणि मान्यवर अध्यक्ष आणि सर्व आदरणीय निंबाळकर सरांची क्षमा मागतो. कारण मला पदवीधरच्या बैठकीला 11 वाजता जायचं होतं, त्यामुळे सभागृहात खरं म्हणजे मान्यवरांचं भाषण मला ऐकायचं होतं. पण शेवटी अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये मी अडकलेलो आहे. तर आता अर्जंट आणि इम्पॉर्टंट मधला मार्ग काढून मी पुढे जातोय. आपलं सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदरणीय मंच आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, महादेवराव बोराडेंच्या या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं अर्थात त्यांनी समाजासाठी आजपर्यंत खूप चांगलं काम केलं आहे. अत्यंत प्रामाणिक माणूस म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे. पण त्यांनी एक काम मात्र अजरामर करून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे
भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या बद्दल जी माहिती इंग्रजीमध्ये त्यांनी जी छापून आजच्या या त्यांच्या 81व्या चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने केलं, हे मात्र अविस्मरणीय कार्य राहणार आहे. याची दखल समाज घेईल. आणि याचं कारण असं आहे की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या जीवनाबद्दल भुसावळच्या नंतर आपल्याला फार कमी माहिती मिळते. महाराष्ट्रामध्येच ही परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने. एवढं प्रचंड मोठं काम आहे या माणसाचं आणि त्याची उतराई होण्याचं थोडंसं का होईना. भाषा ही ज्ञान प्रसाराचं माध्यम आहे आणि या भाषेच्या अभावी मराठीमध्ये अनेक आहे. आपल्याला सगळं माहिती आहे भाऊसाहेब कसे होते, काय होते, त्यांनी किती संस्था स्थापन केल्या, विदर्भातल्या लोकांचं किती कल्याण केलं, शेतकऱ्यांबद्दल पूर्ण. मी तर म्हणतो की ही वॉज द अँकर ऑफ दी रिव्होल्युशन, ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन ऑफ द वर्ल्ड. जगाच्या कृषीच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठं काम करणारा जर एखादा माणूस असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. विसरतात कारण आपण आपल्या माणसाला फार कमी महत्त्व देतो असा माझा एक थोडासा गैरसमज आहे किंवा समज म्हणा. लोकांना, बाकी लोकांना आपण खूप उचलू, आपल्याला इंटरनॅशनल नॅशनल लोक खूप माहिती आहेत, पण आपल्या इथे जागतिक कृषी क्रांती करणारा माणूस आपल्या गाव पुसाजवळ आहे पापडला आणि त्याच्याबद्दलची माहिती संपूर्ण आपल्यालाही फारशी नाही, जुजबी माहिती, अत्यंत तोटकी माहिती असते. अरे एवढे कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं त्या माणसाने साहेब. 32-33ला 1932-33ला आज एका शेतकऱ्याजवळ 1 एकर जमीन राहिली नसते, लक्षात घ्या. हे नाही माहित आम्हाला, कारण त्यामध्ये त्यांनी लवाद त्यावेळेला जो आणला, शेतीचा लवाद. 90% जमिनी गहाण होत्या, पण त्यावेळेला एक बटलर नावाचा माणूस जो होता इंग्रजी, त्याच्याशी यांनी संधान साधलं आणि या लवादाच्या माध्यमातून 90% जमिनी आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या गहाण होत्या त्या सोडवून घेतल्या आणि 10% जमिनी त्या बटलरने सांगितलं की हे निजामाच्या अखत्यारीमध्ये येते, निजामाशी तडजोड करून त्याही सोडवून आणल्या. आणि या 1932ला हा पूर्णच्या पूर्ण विदर्भ, वराड प्रांत त्यावेळेचा जो कर्जात डुबला होता, शेतकरी ज्या वेळेला पूर्णतः परांगता झालेला होता, त्याला नवजीवन दिलेलं आहे. किती आमच्या लोकांना माहिती आहे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार या माध्यमातून होणं आणि लोकांना माहिती होणं, आपल्याला माहिती आहे, लोकांना माहिती होणं हा अत्यंत महत्वाचा ठेवा. या प्रसंगी आपल्या मराठीतूनच नाही तर इंग्रजीमधून सर्व लोकांना कळावं. इट शुड बी ए ग्लोबल लँग्वेज. आणि म्हणून हा एक कार्यक्रम किंवा हा जो प्रयत्न त्यांनी केला आहे, छोटीशी पुस्तिका आहे पण त्याच्यामध्ये त्यांचं स्वरूप जे आहे, कारण त्यांनी 4-5 वेळा माझ्याकडे देशमुख साहेबांनी हे येऊन गेले आणि त्यांनी त्याचा आराखा 1-1.25 वर्षापासून यांचं काम सुरू आहे. कारण माझ्याकडे ज्यांच्या त्या फेऱ्या होत्या त्यावरून एवढं मोठं काम. दुसरं म्हणजे भाऊसाहेबांच्या बद्दलचं हे देवस्थान बिल जे होतं की देवस्थानांमध्ये बहुजन समाजांच्या संदर्भातल्या खूप मोठ्या मोठ्या संपत्ती दान दिलेल्या आहेत, करोडच्या संपत्ती, आणि ते संपत्ती सरकार जमा करून ते पुन्हा शेतकऱ्यांना आणि वंचितांच्या संदर्भामध्ये त्याचं वाटप करावं. केवढा मोठा प्रचंड म्हणजे मार्चच्या कल्याणचा विचार, मार्चच्या पदार्थ विचार. पण त्यावेळेला कुर्तोकुटी नावाचे वर्चस्ववादी जी मंडळी होती त्यांनी खूप लावून धरलं, भारतभर यांना बदनाम करण्यात आलं आणि शेवटी ते देवस्थान बिल हे त्यावेळेला मंजूर होऊ शकलं नाही. फार मोठी क्रांती भारतात त्यावेळेला झाली असती. विद्येसाठी काय सांगावं, म्हणजे गरिबांना विद्येशिवाय जे आपण हे आहोत, विद्या नाम नरस्य रूपमधिकम विद्या प्रचंड गुप्तम धनम असं म्हणतात. विद्या लाभकरी यशा भोगकरी विद्या गुरुनाम गुरु. विद्या विदेश गमने बंधु सब विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते नाही धनम विद्या विहीना पशु. विद्या विहीना पशु हे भर्तृहरीचं. हेच मग ज्योतिबा फुलेंनी त्याची माती गती आणि त्यामुळे शूद्र कशे खचले हा या शिक्षणाचा प्रसार स्वतःच्या संदर्भात किती दोषी शोधून भाऊसाहेबांनी केलेला आहे. आणि आज शिक्षणाने अनेक आम्ही लोक जे पशुवत होतो
ज्ञान नव्हतं, पाटील होतो, सगळं होतं, पण अंगठा बहादर होतो, सही करता येत नव्हते, लोक फसवत होते, मान सन्मान खूप मिळत होता, देशमुख्या होत्या, पाटील काय होत्या, सगळं काही होतं. विद्येच्या संदर्भात एक माणूस मोठा होता, पण बाकी सगळेच्या सगळे त्याला मान मिळायचा आणि बाकी फसवत होते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये, विद्येच्या बाबतीमध्ये हा एक मोठा प्रसंग आणि सर्वसमान जातीभेद तोडण्याच्या संदर्भात वैदिक शास्त्राचा, वेदांचा अभ्यास करून फॉरेन मध्ये जाऊन ज्या माणसाने PhD मिळवली आणि सर्वसमावेशक अशी भावना निर्माण होण्यासाठी केलेला प्रयत्न हा भाऊसाहेबांचं अविस्मरणीय चिंतन जे आहे. कृषी मंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं हरित क्रांतीची सुरुवात या देशाचीच नव्हे तर जगाची 144 देशांना बोलावून 82 दिवसाचं पूर्णच्या पूर्ण जे प्रदर्शन भरवलं, तिथून खरी क्रांती झालेली आहे. दृष्टी जी मिळाली विज्ञानाची, प्रगतीची, संकरित ज्ञानाची, ही दृष्टी त्या अधिवेशनातून 82 दिवसाच्या अधिवेशनातून मिळालेली आहे. आणि देशाच्या कृषी क्रांतीचा पाया जो आहे हा 1959 साली रचला गेला आणि त्याची फलश्रुती आज जवळपास 350 दशलक्ष टन अन्नधान्य हा देश करतो. आणि तांदळाच्या याच्यामध्ये सर्वात जास्त तांदळाचे रोपं आणले. या माणसाने बायकोसाठी काय आणावं, तर बियाणे आणलं. त्यांनी विचारलं, तुम्ही माझ्यासाठी काय आणलं? म्हणजे तुझ्यासाठी काय आणलं म्हणजे, अरे तुला मी लक्ष्मी तुझ्यासाठी नवनवीन बियाणे आणले. म्हणजे गोफा नाही आणला, हार नाही आणला, कुठला दागिना नाही आणला, बियाणं आणलं. कारण आपण शेतकरी आहोत, आपण कृषक आहोत, आपण एका दाण्याचे 1000 दाणे करणारे लोक आहोत. ही खरी लक्ष्मी आहे. एवढं चतुरस्र ज्ञान असलेला माणूस जरी त्याच्याबद्दलचा प्रचार हा जितका कमी झाला, मला असं वाटतं की इंग्रजीमधून हे जे छोटंसं पुस्तक का होईना या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांना अजून ऊर्जा मिळव या कार्यक्रमाची. आणि मुख्य म्हणजे त्याच्या थोडंसं सहस्त्रचंद्र दर्शनाबद्दल बोलायचं. हे कशासाठी यांनी हा आकार घातला, काय केलं, कशाला बोलावलं, लोकांना जीव घालायचं, नातेवाईकांना बोलवायचं नाही. उग्ररथ ही त्याच्यानंतर चांद्री, ऐंद्री, सौरी आणि 95ला मृत्युंजयी आणि महामृत्युंजयी 100ला. या पद्धतीने काय होतं 5-5 वर्षांनी माणसाचं 50व्या वर्षानंतर शरीर, सगळी जी मानसिकता आहे ती कमी कमी होत जाते, त्याला ऊर्जा मिळाली. आता 60-70 आणि आपण सहसा आता 81ला सहस्त्रचंद्र दर्शन. हे सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे कसं 80ला होते ते याच्यामध्ये 946 गुणिले 30 असा हा हिशोब आहे. आणि त्याच्यात जे खग्रात ग्रहणं येतात आणि अधिक मास येतो हे मिळून 1000 होतात 80व्या वर्षी. म्हणजे 1000 चंद्राचं दर्शन हा माणूस घेतो, म्हणून त्याला सहस्त्रचंद्र दर्शन म्हणतात. म्हणजे 80 गुणिले 30 त्यांनी 8×24 होतं, परंतु त्याच्यामध्ये हे जे खग्रात ग्रहणानंतरचं जे चंद्रदर्शन आहे ते ऍड होतं आणि अधिक मासाचं चंद्रग्रहण ऍड होतं. असे मिळून 1000 चंद्रग्रहण या माणसाने पाहिलेले आहेत. आणि याच्यातून जी ऊर्जा मिळते ना, या समारंभातून नातेवाईकांना बोलवायचं, आपल्या लोकांना बोलवायचं, हास्य विनोद करायचा. आणि आपले हे जे गोकुळ आहे हे गोकुळ पाहून मन शांत, नातू आहेत, पंतू आहेत, हे यांनी जे आता थकलेला जे माणूस आहे, जो एकल कोंडा झालेला आहे, एकल झालेला आहे, त्याला अजून ऊर्जा मिळते. अरे माझ्याजवळ एवढे लोक आहेत आणि जगण्याची उमेद होते. म्हणून आता 81 वर्षी यांनी मला बोलावलं. मी 100व्या वर्षाची पुन्हा वाट पाहतो आहे. याचे 100 वर्ष पूर्ण होतील आणि ते मला पुन्हा याच ठिकाणी बोलावते आणि अभिष्ट चिंतन करतो. लाभलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. खरं तर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा बघण्यासाठी ही भाग्य लाभावं लागतं आणि हे भाग्य आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब यांना लाभलेलं आहे. जे जे उत्तम आणि चांगलं ते ते त्यांना मिळव आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ त्यांच्याकडे पाहून आम्हाला कळो, असं या ठिकाणी मला आदरानं त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं. मी मगाशी बोलताना असं म्हणाली की हँग झालेल्या PC सारखी मातीची स्थिती वाईट, जाती माती जोडणारी कुठेच नाही वेबसाईट, असं आमच्या अवतीभोवतीची आज परिस्थिती असताना त्यांच्या ज्या नाती आहेत त्यांना वाटलं की माझ्या आजोबांचं कुठेतरी
वाढदिवस आम्ही साजरा करावा यात आमचाही हातभार असावा म्हणून त्यांच्या त्या नातींनी त्यांच्यासाठी केक आणलेला आहे. मगांपासून त्या मला सतत येऊन म्हणतायत की आम्हाला केक कापायचा आहे. तर त्या केकचा आपण शुभारंभ या ठिकाणी करूया. मी त्या सगळ्या नातींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांच्यासाठी आणलेला तो केकचं या ठिकाणी आपण कटिंग करावं. मी भार्गवी संदेश बोराडे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या सोहळ्यात स्वागत करतो. आज आपण सगळे इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता जमलेलो आहोत. माझ्याकडून माझ्या आजोबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझे आजोबा श्री महादेवराव देवरावजी बोराडे यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. ते आमच्या समोर एक आदर्श ठेवतात. त्यांची दिनचर्या मी लहानपणीपासून बघत आले आहे. त्यांना बघता बघता मी मोठी झाले. मला त्यांची दिनचर्या कायम लक्षात राहील. रोज पहाटे उठणे, रोज नियमित व्यायाम करणे, मला मुलांना शिकवण देणे, इतर कामे करणे इत्यादी. त्यांना अनेक छंद आहेत. समाजसेवा करणे, मुलांना शिकवणे, इतरांना कायम मदत करणे इत्यादी. ते आमच्या कुटुंबात ज्येष्ठ आहेत. ते शॉर्टहँड या विषयात तज्ज्ञ झाले आहेत. इंग्लिश ग्रामरमध्ये पण ते प्रॉम्प्ट आहेत. मला अभ्यासात मदत लागली तर ते कायम मला मदत करतात. त्यांना सर्वांची काळजी असते. त्यांचे आरोग्य आता 81व्या वर्षी पण ठणठणीत आहे. त्यांच्यापासनं अनेक आजार कायम दूर असतात. कधीही मी आजपर्यंत त्यांना सतत आजारी बघितलेले नाही. मी लहानपणीपासनं तर आजपर्यंत त्यांच्यासोबत जेवण करत आली आहे. त्यांची रोज जेवणाची वेळ ठरली असते. सायंकाळी 7:30लाच ते जेवायला बसतात. आता तर आमच्यासोबत माझा लहान भाऊ सुद्धा असतो. आबांना आज पण काही त्रास नाही, आजार नाही. माझे हेच म्हणणे आहे की तुम्ही कायम राहावे आनंदी, तुमचे मन राहावे आनंदी, तुमचे आरोग्य असावे निरोगी, तुम्हाला लाभो आयुष्य निरोगी. देवा सदा राहा त्यांच्या पाठीशी. धन्यवाद. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याप्रसंगी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब. साहजिकच आहे की या प्रसंगी, कारण सर्व आपण मराठी भाषिक आहोत, पण या प्रसंगी मला एक पुस्तकाचं जे विमोचन झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख अलाय भाऊसाहेब देशमुख. फर्स्ट आय मस्ट थँक all dignitaries on the dais and also bow down to the feet of Dr. Punjabrao Deshmukh as well as who brought me on this earth. My grandmother Vaidyavi Borade, my father Deoraji Borade, mother Girizabai Borade, and all associate members of my family who saw me in my earlier life till today. This I have written this book after reading so many Marathi books also, and some of the English books of Dr. Punjabrao Deshmukh. Who was Punjabrao Deshmukh? Actually, Marathi, there are so many books are available in Marathi
of Dr. Panjabrao Deshmukh. But only one book was available in English. We had written by Mr. Jha, the first principal of Shivaji College of Bharat. And one more book, a heaps of books regarding the parliamentary speeches of Dr. Panjabrao Deshmukh. I served in their institution in Shivaji College as well as in Dharmati National College for so many years as steno. But unfortunately, though I did MA in 3 subjects, I tried my level best to get lecturership, but unfortunately I had to retire on the same post as senior steno in the college. Now I must say with you, this book in on the cover page, you will find Dr. Panjabrao Deshmukh, the person, social education and agriculture reformer. Yeah, on 3 fields, he is striving his life, and you will find the meaning is very simple. Social means, I will give an example on it. Whenever in Amravati there is Ekvira Mauli is there, and that temple was in the hands of Brahmin people. The Panch Committee of Brahmin people was not allowing the SC, ST and depressed classes. They had not given opportunity to enter even the fire. First step मध्ये enter नाही करायचं. But Dr. Panjabrao Deshmukh with Dr. Babasaheb Ambedkar, they had started movement against this Panch Committee, and they have given ultimatum. Within 3 months, if you are not allowing these people, particularly depressed classes, Mastri, Karodi, in that British rule was there, they said that you are not allowed. But Babasaheb and Dr. Babasaheb Deshmukh gather all people and had given ultimatum. Ultimately, the Panch Committee forced them to allow all the people who served maybe of any caste. And from that moment, everyone was going to worship Ekvira Devi in Amravati. This is the first social movement which he had. There are so many social movements. He had awakened all the people, Bahujan Janata. The second point is that education. What he said, actually Vidarbha was the reason of agriculturist people, and the agriculturist laborers, Panjabrao gathered all, and what he said? He said that unless and until our boys should learn, go ahead with education, and then only you will find the change in the vicinity of Vidarbha. That was his motto. There are so many educational institutions
founded by Dr. Panjabrao Deshmukh, nearly 350 institutions, out of which I worked in Shivaji and Dharmati National College. During that period, I was not idle. I was just going to movement, social movement. In the year 1980, there was a struggle dominated by Professor Dadasaheb Kalme. We founded Bahujan Vikas Parishad in Nagpur. And during that period, you will find Dadasaheb Kalme was appointed as Vice Chancellor of Nagpur University. That was the Then there are so many education aspects of Dr. Babasaheb Deshmukh. Why I impressed to learn this book? I am of the opinion that my all brothers and sisters should read this, should read the philosophy of Dr. Panjabrao Deshmukh and to motivate the grandsons, granddaughters, daughter-in-law and others also, so that your family will come up with high education. That is the intention. And lastly, agriculture field is there. Agriculture now, just Dr. Shanadrao Nimmarkar, actually he is an authority of speaking about Dr. Babasaheb Deshmukh. He was Vice Chancellor of PKV, Punjab Krishi Vidyalaya. He is an authority on the subject. But I also studied. He had formed an organization, Shetkari Sangatna. On Indian level, there are so many seminars he had taken. Educate the farmers how to make farms more and more productive. And one thing he has also spoken, one agriculture exhibition was conducted in Delhi, in which 144 countries leaders they were present. Even one occasion, Rani Elizabeth also was present. So, on all aspects, if you see Dr. Panjabrao Deshmukh, आणि तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला काय येऊन पडलं, मला याच्यासाठी येऊन पडलेलं आहे की we should start the philosophy of Dr. Panjabrao Deshmukh in every home, every house, and my brother and sister should know it, particularly all aspects of Dr. Panjabrao Deshmukh. I have one more thing I will have to tell you. While finalizing the Constitution of India, Dr. Babasaheb Ambedkar was chairman and Bhusaheb one of them. When the question was raised during the regime of Jawaharlal Nehru, Bhusaheb asked or suggested Dr. Babasaheb Ambedkar to include the reservation for SC, ST, OBC and depressed classes. And then only Dr. Ambedkar could know it. This is very necessary nowadays for Indian people because higher upper class in India, they were dominating the lower classes. They wanted, they should not come up. But these two people from Maharashtra, Dr. Babasaheb Ambedkar and Dr. Bhusaheb Deshmukh,
struggled during the whole life and tried to bring our people in the mainstream of education and in the agriculture sphere of education and even social also. So I understand that whatever I spoke, जरी इंग्रजीत असलं, but it was a very simple language. My study from the beginning, after my matriculation, I did stenography in English as well as Marathi. Now I am a teacher and I am principal of one of the more institution also. But my intention, even today and after till my death, I will serve my society, I will serve my brothers and sisters who loved me much. At the end, I must thank you all who just listen to me and my speech in English. I take your hand. धन्यवाद आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब. आदरणीय बर्डे सर या ठिकाणी आलेले आहेत. मी माझ्या शब्दसुमनांनी त्यांचं सहर्ष स्वागत करते आणि भार्गवी बोराडे हिला विनंती करते की त्यांनी या प्रसंगी बर्डे सरांचे स्वागत करावं. नरेशजी बर्डे एक ज्येष्ठ समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नरेशजी बर्डे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय महादेवरावजी बोराडे काका यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करावं. माजी आमदार तिरळे कुणबी सेवा मंडळाचे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय आमदार माजी आमदार आदरणीय सुधाकररावजी देशमुख साहेब यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षपद भाषण करावं. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय महादेवरावजी सौ बोराडेताई, तद्वतच डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर इंग्रजीत निर्माण केलेलं त्यांच्या जीवनाच्यावरची माहिती साहित्य अशा या संयुक्त कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर विराजमान पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय निंबाळकर साहेब, या मंडळाचे अध्यक्ष वाकडे पाटील, बर्डेजी, सचिव नितीन हांडे, माननीय दीपकजी आणि ज्यांनी या पुस्तकामध्ये प्रस्तावना दिली असे देशमुखजी आणि सहकारी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय किल्लोर साहेब, आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भाऊसाहेबांच्या जीवनावरती मराठीमध्ये बरंच साहित्य उपलब्ध आहे, पण विदर्भात आणि नागपूर शहरामध्ये आणि आपल्या आजूबाजूला आजची जी नवीन पिढी आहे विविध क्षेत्रामध्ये उंचीची झेप घेत आहे, त्यांना इंग्रजीतून भाऊसाहेबांच्या जीवनाची माहिती मिळावी याकरता महादेवराव बोराडे आणि देशमुख साहेबांनी केलेला प्रयत्न हा फारच कौतुकास्पद आहे. भाऊसाहेबांच्या जीवनावरती निंबाळकर साहेब बोलले, स्वतः महादेवरावजी बोलले आणि त्यांचं जीवन किती व्यापक होतं याची माहिती त्यांनी आपल्याला दिली. मला जर विचारलं तर साध्या सरळ शब्दामध्ये महादेवराव
बोराडेंनी जे जीवनचरित्र किंवा जी काही माहिती भाऊसाहेबांच्या बद्दल याच्यामध्ये लिहिली, त्याच्यामध्ये विशेष करून राजकीय त्यांचं जीवन, कृषी क्षेत्रातलं त्यांचं अतिशय महत्वाचं आणि या देशाला आणि या राज्याला योगदान देणारं काम, आणि आपण बसलेलो हा सगळा सकल कुणबी समाज आहे, हा जर शिक्षित आणि प्रशिक्षित झाला आणि या सगळ्यांना विविध क्षेत्रामध्ये व्यासपीठ मिळालं, त्याचं कुठलं कारण असेल तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांनी आपल्याला ओबीसी मध्ये टाकलं नसतं तर कदाचित आज जे चित्र कुणबी समाजाबद्दल दिसतं ते कदाचित दिसलं नसतं. भाऊसाहेबांचा आग्रह होता की कुणबी समाजाला याच्यामध्ये टाकावं आणि विदर्भातल्या सगळ्या मराठ्यांना सांगितलं देशमुखांना की तुम्ही कुणबी व्हा. नाही तर अत्यंत भविष्यामध्ये तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या हालअपेष्टा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला मराठ्यांनी ऐकलं नाही, पण आम्ही ऐकलं. आम्ही मराठी देशमुखांचे ताबडतोब कुणबी झालो आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या जगण्यामध्ये कुठला त्रास झाला नाही. पण ज्यांनी ऐकलं नाही त्यावेळेला पटेलांना आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकलं असताना प्रतिनिधी मंडळ जाऊन त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांना की आम्हाला याच्यात टाकू नका, आम्ही काही यांच्या लेवलचे नाही. पण आज बघा गंमत कशी आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर दररोज मोर्चे काढतात की आम्हाला आरक्षण पाहिजे. ही दूरदृष्टी भाऊसाहेबांची होती आणि म्हणून आज आपण या प्रगतीच्या पथावर या ठिकाणी आहोत. आणि म्हणून मी म्हटलं राजकीय क्षेत्रात ते देशाचे कृषी मंत्री आले आणि त्याच्यावरती अनेक या देशातल्या कृषीची क्रांती कशी होऊ शकेल अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला. शिक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली, शिवाजी शिक्षण संस्थेची, आणि आज विदर्भामध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊसाहेब पाटलानंतर सगळ्यात मोठी कुठली संस्था असेल तर ती शिवाजी शिक्षण संस्था आहे. आणि गावात खेड्यात ज्या ठिकाणी कोणी पोहोचलं नव्हतं त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी या शिक्षण संस्था पोहोचवल्या. आज तर पुष्कळ खाजगी महाविद्यालय झाले आहे आणि त्याच्यातून आपण शिक्षित झालो आणि म्हणून आपण समाजात काही मिळवायला आणि समाजाची सेवा करायला पात्र ठरलो. याच्यामध्ये अतिशय महत्वाची आणि मोठी भूमिका ही डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची. आणि म्हणून कुणबी समाजासाठी त्यांनी एका वाईट म्हटलंय, कुणबी जर जन्माला आलो नसतो तर माझं काय झालं असतं. आणि त्याच्यामुळे या समाजाला प्रगतीच्या पथावर नेणं, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, कृषीच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक दृष्ट्या असा स्पर्श म्हणजे भाऊसाहेबांचं जीवन असं सर्वव्यापी होतं. सगळ्या विषयाला त्यांनी स्पर्श केला आणि शेवटपर्यंत समाजाची सेवा करण्याचं काम केलं. आणि ही सगळी माहिती महादेवराव बोराडे आणि देशमुखजी यांनी आपल्याकरता इंग्रजीच्या साहित्याच्या माध्यमातून उपलब्ध केली. आपण त्याचा निश्चित लाभ घेतला. महादेवराव बोराडे साहेबाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी बोललं, पण शिवाजी शिक्षण संस्थेत धर्मटे नॅशनल कॉलेज असेल किंवा शिवाजी सायन्स कॉलेज असेल, या ठिकाणी नोकरी करत असताना समाजाचं व्रत आणि समाजसेवा हे कधी ते विसरले नाही. आणि मग नोकरी पूर्ण झाल्यानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर 1997 पासून ते या कुणबी समाजाच्या सेवेमध्ये लागले. आणि सोबतच जे ज्ञान त्यांनी मिळवलं होतं ते ज्ञान समाजामध्ये इतरांना प्रदान करून प्रशिक्षित करण्याचं काम हे सातत्याने महादेवरावांनी सुरू ठेवलं आणि ते आजतागत सुरू आहे. इंग्रजी स्टेनोचे क्लासेस ते अजूनही घेतात, अजूनही प्रशिक्षित करतात आणि त्या माध्यमातून शेकडो लोकांना नोकऱ्या मिळाल्या, व्यवसाय मिळाले आणि त्यांचं ते व्रत अजूनही सुरू आहे. 80-81व्या वर्षी ते अजूनही समाजाला प्रशिक्षित करण्याचं काम त्यांनी सुरूच ठेवलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महादेवरावांचं अभिनंदन करण्याची आपल्या सगळ्यांना आवश्यकता आहे. 97-98ला तेरडे कुणबी समाजाची स्थापना झाली. त्यावेळेला मी, माझे वडील,
महादेवराव ढोक, महादेवराव बोराडे, ढोबळे पाटील, देशमुख गुरुजी, कोळेजी, दीपकचे वडील, ही सगळी मंडळी आली. त्यावेळेला सायकलने घरोघरी फिरत होतो. आज काळ बदलला, 2026 आहे. आम्ही 100 रुपये मागत होतो आणि त्याच्यातून ही संस्था उभी झाली. आणि ही संस्था उभी करताना त्याच्यातले जे पाईप होते ते आता राहिले फक्त महादेवराव बोराडे, कारण बाकीचे निधन झालं आणि ढोकणे पाटील गेले, कोळे गेले, देशमुख गुरुजी गेले, ढोक गेले. पण 97 पासून महादेवरावांनी जो या तेरडे कुंडी समाजाचा वसा आणि समाजाची सेवा करण्याचं व्रत स्वीकारलं ते अजूनही 2026 पर्यंत सातत्याने त्यांनी चालू ठेवलं आहे. आणि अनेकदा असं वाटतं की एवढा मोठा समाज आहे, ज्या समाजाने नेहमी डॉमिनेशन केलंय. म्हणजे मध्य प्रांत असताना त्या मंत्रिमंडळात बॅरिस्टर वानखेडे होते आणि 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर एक तिडके आणि वानखेडे होते. गेडाम, जिचकार, देशमुख, मेघे, एवढे सगळे मंत्री हे समाजाचे झाले. डॉमिनेशन राजकारणामध्ये आपलं सगळ्यांचं असताना खरे कुणबी समाजाचं भवन आहे, भावने कुणबी समाजाचं भवन आहे, छोट्या छोट्या समाजाचं भवन आहे. पण राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सतत वर्षानुवर्ष संधी मिळालेल्या समाजातल्या पुढाऱ्यांचं मात्र तेरडे कुणबी समाजाचं भवन नाही किंवा कुठलं कार्यालय नाही. ही खऱ्या अर्थानं शोकांतिका होती, पण त्यातनं मार्ग निघाला आणि हे वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळाली, आपण मिळवली. आणि त्याकरता महादेवराव बोराडे आणि त्यांचे सगळे सहकारी सातत्याने प्रयत्नशील राहिले, प्रयत्नशील आहेत. बरंच काम त्यांनी या तेरडे कुणबी समाजाच्या सभागृहासाठी आणि समाजासाठी केलं आहे. वर्षभरात समाजाच्या विविध कार्यक्रम ते घेत असतात. वधूवर मेळावा असो, परिचय मेळावा असो, या तेरडे कुणबी समाजामधलं एकत्रीकरण, त्यांचं स्नेहमिलन असो, एकमेकांमधला संवाद वाढण्याचा असो, समाज संघटित करण्याकरता विशेष प्रयत्न कसे करता येईल या संबंधी असो, किंवा हे सभागृह तयार झालं तर या सभागृहातून MPSC, UPSC तत्सम प्रशिक्षणासाठी या सभागृहात आपण काही निर्णय घेऊन अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू करू शकतो का, असा मानसही माननीय बोराडे आणि वाकडे पाटलांचा आहे. आणि म्हणून समाज पुढे पुढे जाण्याचं एक एक पाऊल सातत्याने प्रयत्न करत आहे. एकाच गोष्टीची खंत आहे की एवढा मोठा समाज असताना 8 लाख नागपुरात आणि ग्रामीणमध्ये आहे, पण समाजाची बांधिलकी आणि समाजाची एकजूट आणि समाजाची संघटना ही मात्र तेवढी अजूनही शक्तिशाली झाली. म्हणजे राज्य सरकारने जरांगे पाटलाला 12 कलम मान्य केलं. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच्या आम्ही विरोधात नाही. त्यांना स्वतंत्र 10% आरक्षण दिलं आहे आणि वेगळं 10% त्यांना अजून आरक्षण मिळतं. पण 12 जे कलम आहे, 11व्या कलमामध्ये हैदराबाद गॅजेट लागू करून 2 महिन्यात 3 महिन्यात आमचा काही विरोध नाही. पण सगळ्या मराठ्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देणं आणि कुणबी समाजात सामावून घेऊ हा खऱ्या अर्थानं ओबीसी मध्ये असलेल्या कुणब्यासहित सगळ्या समाजाचा खरा म्हणजे अन्याय करणार आहे. आणि त्या दृष्टीने समाजाने जागृत असलो पाहिजे आणि त्याकरता आम्ही संघटित असलो पाहिजे. आपला कुठल्या समाजाला कुठल्याच नेत्याला विरोध नाही, पण अनेकदा नेते म्हणतात की तुमचं काढून आम्ही दिलं नाही. अरे बाबा, कसं दिलं नाही?
माझा पगार 5,000 रुपये, नवरा बायकोने एक मुलगा आहे, माझ्या घरी अधिकचे 10 लोक राहायला आले, तर मला जे खायला मिळतात ते नाही मिळणार. काढून घेतलं नाही म्हणते तर कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्यांनी काय व्याख्या ती समजून सांगावी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी महादेवराव बोराडेंनी आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं. समाजसेवा, समाजाला प्रशिक्षित करणं, विद्यार्थ्यांना तयार करणं, त्यांना ज्ञान प्रदान करणं, प्रशिक्षित करणं आणि त्यांना आयुष्यात आपल्या पायावर उभं करण्याचं काम ते गेले अनेक वर्ष सातत्याने करतायत. मी आज त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी त्यांना अभिष्ट चिंतन या ठिकाणी चिंतितो आणि त्यांना अतिशय चांगलं स्वास्थ्य आणि निंबाळकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आज आम्ही त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला, पण त्यांचं स्वास्थ्य एवढं चांगलं राहावं, निरोगी राहावं की आम्हाला त्यांचा शतक महोत्सव साजरा करण्याची संधी त्यांनी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं सांगतो. धन्यवाद साहेब. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याप्रसंगीच त्यांना आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेबांना शतकपूर्ती व्हावी अशा या ठिकाणी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरळी कुणबी सेवा मंडळाचे सन्माननीय सचिव नितीनजी हांडे यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते. आदरणीय नितीनजी हांडे. आमच्या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित मान्यवर तसेच स्नेहितन डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कृषी कार्यावर श्री महादेवरावजी बोराडे यांनी जी इंग्रजी पुस्तक लिहिलं आहे त्याच्या प्रकाशनाकरता तसेच श्री महादेवरावजी बोराडे सहस्त्रचंद्र दर्शनाकरता उपस्थित मान्यवर मान्य श्री सुधाकर माजी आमदार सुधाकररावजी देशमुख, माजी आमदार श्री सुधाकररावजी कोहळे, प्रमुख अतिथी डॉक्टर शरदरावजी निंबाळकर, श्री जगदीशजी किल्लोळ, तिरळी कुणबी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री वाकडे पाटील, श्री दीपक भाऊ कापसे तसेच इतर मान्यवर व या सोहळ्याला उपस्थित सगळे स्नेहीजन, समाजातील सर्व मित्र मंडळ व नातेवाईक उपस्थित झाल्याबद्दल त्याचे सर्वांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी भोजन करून जावं ही विनंती. अध्यक्षांच्या वतीनं हा औपचारिक कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते, पण तत्पूर्वी ज्यांना ज्यांना आदरणीय महादेवरावजी बोराडे साहेब यांचा सन्मान करायचा असेल, सत्कार करायचा असेल तर ते या ठिकाणी येऊन करू शकतात.
नुकताच तिने अनेक विश्वविक्रम केलेत. व्हिडिओ असेल तर घ्या थोडसा. तिने अनेक विश्वविक्रम केलेत. त्यापैकी नुकताच एवढं युद्धाचं सावट आहे जगावर. आणि श्रीलंकेच्या परिसरामध्ये जे जहाजांचं तुम्ही प्रकरण ऐकलं आम्हाला तर जास्ती. त्यांनी जेव्हा हा सांगितला प्रस्ताव तेव्हा मी त्यांना ती कल्पना दिली. म्हटलं धोका आहे थोडा, आपण काळजी घ्या. तरी पण एवढ्या कठीण परिस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला आणि नुकताच तिने भारताच्या रामेश्वरम पासून धनुषकोडी म्हणजे ही श्रीलंकेची जी खाडी आहे भारतातून श्रीलंकेला जाण्याची ती तिने एक दमात पोहून पार केली. अशा ह्या एवढ्या मोठ्या विश्वविक्रमाबद्दल तिरडे कुणबी सेवा मंडळातर्फे आपण तिचा सत्कार करतो आहे, तिचं अभिनंदन करतो आहे या दीपकराम. आणि सोबतच तिरडे कुणबी सेवा मंडळातर्फे रुपये 5,000 एवढी आर्थिक मदत आज आपण तिला देत आहोत.